हाय मित्रांनो, आपण आलो आहे हैदराबादमध्ये. हैदराबादमध्ये सगळ्यात फेमस जी बिर्याणी आहे ती आहे पॅराडाईजची. आणि पॅराडाईजची बिर्याणी आपल्याला खायची आहे, त्यासाठी आपण आलो आहे. सिकंदराबादमध्ये हे पॅराडाईजचं सगळ्यात पहिलं आउटलेट आहे, जे की पॅराडाईज नावाचं थिएटर होतं, त्या ठिकाणी हे हॉटेल झालेलं आहे. आता आपण टेस्ट करूयात. कच्चे गोश्त की बिर्याणी म्हणतात त्याला. आणि हैदराबादी स्पायसेस, हैदराबादी बिर्याणी ही सगळ्यात सुंदर किंवा छान टेस्टी अशी बिर्याणी आहे. थोडीशी तिखट असते. बघूयात, आता टेस्ट करूयात. सचिनने इकडे बॉल आणि बॅट वरती साईन करून तिकडे दिलेली आहे. आणि हे सगळे एवढे सेलिब्रिटी इकडे टेस्ट करायला आलेले आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या साईन्स आणि हे आहे. बिर्याणी खायला आपण आलेलो आहे आता पॅराडाईजची. आणि खूप सुंदर टेस्ट असते. म्हणजे वर्ल्ड फेमस अशी ही बिर्याणी आहे. मटण पण जर बघितलं आपण तर हे मटण खूप असं छान असं शिजलेलं आहे. आणि कच्ची बिर्याणी बनवतात. कच्ची बिर्याणी म्हणजे स्पायसेस टाकून, डेकमध्ये स्पायसेस टाकून सगळं मसाले लावून मॅरिनेट केलं जातं. त्याच्यानंतर ते सगळं मॅरिनेट करून 4 तास ठेवलं जातं. आणि ते ठेवल्यानंतर त्याच्यावरती राईस, अर्धवट शिजलेला राईस टाकून दम दिला जातो. 3-3, 4-4 तास हे डेक ठेवलेले असतात. तर आपण आता टेस्ट करून बघूयात की कशी आहे बिर्याणी. सगळे स्पायसेस लागलेले आहेत, मिक्स झालेले आहेत. लजीज म्हणजे वर्ल्ड फेमस आपण जे म्हणतो की जगातले लोक सगळे येतात जे खायला, ते काय येतात तर त्याचं कारणच असं आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर येतो, हरिहरन येतो, त्याचप्रमाणे त्या नळीमध्ये सुद्धा स्पायसेस केलेले आहेत. खूप सुंदर अशी ही बिर्याणी आहे. राईस असा कोरडा एकदम सुट्टा आहे. तूप आहे त्याच्यामध्ये. सगळे स्पायसेस आहेत. चक्री फूलपासून, तमालपत्रापासून, दालचिनी, लवंग, विलायची, मोठी विलायची सगळं लागतं. मी पण बिर्याणी बनवतो, त्याच्यामुळे मला हे सगळं माहिती आहे. खूप छान आणि सुंदर टेस्ट आहे. नक्की ट्राय करा. हैदराबादमध्ये आलात हैदराबादमध्ये पॅराडाईजची बिर्याणी नक्की ट्राय करा. बेस्ट, वर्ल्ड बेस्ट बिर्याणी. त्याच्यावर म्हणजे त्यांचा टॅगच आहे की वर्ल्ड बेस्ट बिर्याणी. खरंच वर्ल्ड बेस्ट बिर्याणी आहे. खरंच ट्राय करा. बेस्ट बिर्याणी, हैदराबाद पॅराडाईज.